नमस्कार, मी स्वामी शाळाक्षरी. आज आपण बघणार आहोत डी आणि एल कन्फिगरेशन. डी म्हणजे काय, एल म्हणजे काय, या दोन शब्दांचा अर्थ या ठिकाणी आपण घेणार आहोत. लक्षात घ्या, घोळ करू नका. आता आपल्यासमोर स्मॉल डी आहे आणि आपल्यासमोर स्मॉल एल आहे. स्मॉल डीचा अर्थ वेगळा आणि कॅपिटल डीचा अर्थ वेगळा. स्मॉल डी आणि कॅपिटल डी, स्मॉल एल आणि कॅपिटल एल, ह्या शब्दांचा अर्थ वेगळा बरं का. स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, थोडक्यात प्लस, आणि स्मॉल एल म्हणजे लिव्हो रोटेटरी म्हणजे मायनस. परंतु हे डी आणि हे एल याचा अर्थ वेगळा होतो. तो काय, तो आज या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. ह्या दोन शब्दांमध्ये घोळ करू नका. स्मॉल डी स्मॉल एल यांचा अर्थ होतो डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी म्हणजे प्लस आणि मायनस. आणि कॅपिटल डी आणि कॅपिटल एल यांचा अर्थ वेगळा होतो. मग कॅपिटल डी म्हणजे काय, कॅपिटल एल म्हणजे काय, डी कन्फिगरेशन म्हणजे काय, एल कन्फिगरेशन म्हणजे काय, याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी एक एक उदाहरण घेऊयात आणि त्याच्या सहाय्याने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. पहिल्यांदा आपण घेऊयात डी कन्फिगरेशन आणि मग घेऊयात आपण एल कन्फिगरेशन. ओके, आता डी आणि एल हा कन्सेप्ट समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे कायरल कार्बन. कायरल कार्बन असेल तरच हे कन्फिगरेशन येतं, अन्यथा याचा विचार करायचा नाही. डी कन्फिगरेशन, एल कन्फिगरेशन हा कधी येतो, डी कन्फिगरेशन किंवा एल कन्फिगरेशन याचा विचार कधी करायचं, जर त्या ठिकाणी कायरल कार्बन असेल तर, कमीत कमी एक असला पाहिजे, अन्यथा ह्याचा वापर होत नाही. हे पण आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कायरल कार्बन नसताना डी कन्फिगरेशन किंवा एल कन्फिगरेशन कधीच येत नसतं. तुम्हाला माहीत असेल कायरल कार्बन म्हणजे काय. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला असतो. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कोण आहे, CH2 आहे, इथं कोण आहे, OH आहे, इथं कोण आहे, H आहे, इथं कोण आहे, CH2OH आहे. म्हणजे हा कोण आहे, हा कार्बन आहे. आणि या कार्बनच्या एका बाजूला CH2 आहे, एका बाजूला H आहे, एका बाजूला OH आहे आणि एका बाजूला CH2OH आहे. म्हणजे या कार्बनच्या चारही बाजूला हा कार्बन चारही बाजूला वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला, हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. आणि असा जो कार्बन असतो अशा कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन आणि लिहायचं अस्टेरिस्क. अस्टेरिस्क लिहिणे म्हणजे या ठिकाणी कायरल कार्बन असणे असा त्याचा अर्थ होतो. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. आणि कायरल कार्बन असेल तर त्या ठिकाणी डी आणि एल कन्फिगरेशन येतं, अन्यथा डी आणि एल कन्फिगरेशन येत नाही. हे पण आपण त्या ठिकाणी खास करून लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता डी म्हणजे काय आणि एल म्हणजे काय याचा अर्थ आपण घेऊया. पहा बघा, ऐका. समजा एक उदाहरण घेऊ आपण. समजा आपण घेतलं CH2 आणि इथं आहे समजा CH2OH किंवा अजून एक पाडू आपण, अजून एक पाडू CH2OH. ठीक आहे. आता बघा इथं काय जोडले, समजा इथं OH आहे, इथं कोण आहे, H आहे, इथं OH आहे, इथं H, इथं OH, इथं H. ऐका नीट, हे उदाहरण आहे आपल्याला कळण्यासाठी. बघा सर्वांना दिसतंय का, बघा. ओके, आता या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पलच्या सहाय्यानं आपण समजून घेऊयात डी म्हणजे काय आणि एल म्हणजे काय. ठीक आहे. आता डीचा अर्थ काय, डी म्हणजे काय बघा. डीचा अर्थ काय होतो, डी कन्फिगरेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डी कन्फिगरेशन. आता डी कन्फिगरेशन किंवा एल कन्फिगरेशन असेल अशा वेळेस आपण फक्त कायरल कार्बनचा विचार करायचा. आणि एक वाक्य लक्षात घ्या, जर कायरल कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल अशा वेळेस जो कायरल कार्बन सगळ्यात खालचा आहे त्याच कार्बनचा विचार करायचा. बघा, कायरल कार्बनची संख्या 1 असेल नो टेन्शन, परंतु कायरल कार्बनची संख्या जर एकापेक्षा जास्त असेल, 1 2 एकापेक्षा जास्त 2 3 याप्रमाणे, तर फक्त आपण सगळ्यात खाली असलेला लोवेस्ट कायरल कार्बनचा विचार करायचा. कसला, लोवेस्ट कायरल
कार्बन. ठीक आहे. बघा आता कसला आहे हो का, हा कार्बन कसला आहे, कायरल आहे. हा कसला आहे, कायरल. आणि हा सुद्धा कायरल, हा नाही. हे 3 कार्बन 1 2 3. हे बघा या कार्बनच्या चारही बाजूला वेगवेगळे ग्रुप्स आहेत. H आहे, CHO आहे, OH आहे आणि हे सगळा मोठा ग्रुप 4 वेगवेगळे. ह्या कार्बनच्या भोवताली हा मोठा ग्रुप आहे OH H आणि हा मोठा ग्रुप आहे. ह्या कार्बनच्या कडला बघा हा मोठा ग्रुप आहे H OH आणि CH2OH. म्हणजे हा कार्बन हा कार्बन हा कार्बन असे 3 कार्बन कायरल कार्बन आहेत. मग एकापेक्षा जर जास्त असतील कायरल कार्बन अशा वेळेस सगळ्यात खालचा कुठला कार्बन आहे कायरल त्याचा विचार करा. हो का, हा कार्बन, फक्त हा बघा, हा पण कायरल हा पण कायरल, ह्यांचा विचार करायचा नाही. सगळ्यात खाली जो आहे हा सगळ्यात खालचा आहे. हा कार्बन कार्बन आहे परंतु हा कार्बन कायरल नाही, त्याच्यामुळे ह्याचा विचार करायचा नाही. कायरल कार्बन फक्त 3 आहेत 1 2 3. ह्या तिघापैकी हा सगळ्यात खालचा आहे. म्हणून डी आणि एल कॉन्फिगरेशन लिहित असताना त्या कायरल कार्बनचा विचार करावा जो कायरल कार्बन सगळ्यात खाली आहे. लोवेस्ट कायरल कार्बनचा विचार करावा. ओके, आता काय करू आपण, हा कोण आहे, OH आहे. मग सगळ्यात खालचा कायरल कार्बन त्याला जोडलेला OH आहे, हा OH आहे. मग हा डावीकडे आहे का उजवीकडे, बघा बघा लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला जो OH ग्रुप आहे, लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला जो OH आहे तो डावीकडे आहे का उजवीकडे, राईट का लेफ्टला, बघा. आता हा कोणीकडे आहे, राईटला आहे. म्हणजे OH हा राईटला आहे. आणि जर राईटला असेल तर त्याला म्हणायचं डिकन्फिगरेशन. झालं, संपलं. कळलं का, बघा फार सोपं आहे. जर त्या ठिकाणी मी काय म्हणतो बघा, जर सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर उजव्या बाजूला असेल, राईट बाजूला असेल, त्याला म्हणायचं डिकन्फिगरेशन. आता एल म्हणजे लेफ्टला असल्यावर, आता समजा हेच उदाहरण घेऊ आपण, हेच उदाहरण घेऊ. इथं H लिहू, इथं OH लिहू. हे बघा हा कार्बन कायरल, हा कार्बन कायरल आणि हा सुद्धा कार्बन कायरल, तिन्ही कार्बन कायरल. मग एकापेक्षा जास्त कायरल कार्बन असतील तर त्या कायरल कार्बनचा विचार करायचं जो कायरल कार्बन सगळ्यात खाली आहे. हो का, हा सगळ्यात खालचा आहे, लोवेस्ट कायरल कार्बन. इथं OH आहे का, आहे. हो का, इथं. मग OH कुणीकडे आहे, आता लेफ्टला आहे. हे बरोबर आहे का, राईटला असेल तर डी म्हणा आणि लेफ्टला असेल तर एल म्हणा. झालं, संपलं. डी म्हणजे काय, एल म्हणजे काय, तुम्हाला कळालं. 2 गोष्टी महत्वाच्या. सगळ्यात खालचा कायरल कार्बन त्याला जोडलेला जर OH ग्रुप उजव्या बाजूला असेल तर त्याला म्हणावं डी. सगळ्यात खालचा कायरल कार्बन त्याला जोडलेला OH ग्रुप जर डावीकडे असेल त्याला म्हणावं एल. राईटला आहे का लेफ्टला आहे OH, फार महत्वाचं आहे. आणि कार्बनचा विचार करत असताना जर एकापेक्षा जास्त कायरल कार्बन असतील तर त्या कायरल कार्बनचा विचार करा जो कायरल कार्बन सगळ्यात खाली आहे, लोवेस्ट कायरल कार्बन. झालं. अशा प्रकारे डी म्हणजे काय आणि एल म्हणजे काय ह्या दोघांचा अर्थ या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. डी कन्फिगरेशन म्हणजे काय, जर लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप उजवीकडे असेल तर अशा प्रकारच्या कन्फिगरेशनला म्हणायचं डिकन्फिगरेशन. जर सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा डाव्या बाजूला असेल तर अशा प्रकारच्या कन्फिगरेशनला म्हणायचं एल कन्फिगरेशन. डी म्हणजे राईटला, एल म्हणजे लेफ्टला. एल म्हणजे लेफ्ट, एलचा अर्थ लेफ्ट होतो म्हणा, असं लक्षात ठेवा. संपलं. इफ OH group attached to the lowest chiral carbon is present at right side, then that configuration is called as deconfiguration. And if OH group attached to the lowest chiral carbon is present at the left side, to the left side, on the left side, then that configuration is called as L configuration. बस हा अर्थ या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. डावीकडे का उजवीकडे, डावीकडे का उजवीकडे, डावीकडे का उजवीकडे, उजवीकडे एल, डावीकडे चुकले बघा, उजवीकडे डी, डावीकडे एल, उजवीकडे डी, डावीकडे एल, उजवीकडे डी, डावीकडे एल. संपलं, इतकंच आहे. एवढं कळालं, संपलं. आता काही उदाहरणं घेऊ
आणि काही उदाहरणाच्या सहाय्यानं आपण समजून घेऊ. डी म्हणजे काय, एल म्हणजे काय, मग कसं नाव होतं, काय होतं, हे सगळ्या गोष्टी समजून घेऊ. संपलं, झालं. डी आहे का एल आहे तेवढं बघू आपण. ओके, बघा. राईट डी, लेफ्ट एल, राईट डी, लेफ्ट एल, राईट डी. बघा, हां, एक एक उदाहरण बघा. हे तर तुम्ही उदाहरण हे पहा, CHO, हे OH, हे H आणि हे CH2OH. ह्याचं नाव आहे ग्लिसरॉल्डिहाइड. काय नाव आहे? ग्लिसरॉल्डिहाइड. चला, आणि हा कसला ग्लिसरॉल्डिहाइड आहे? तर हा आहे तुमचा डिग्लिसरॉल्डिहाइड, स्मॉल डी आहे, स्मॉल डी. ठीक आहे. आपण काय करू, हे बाकीचं सोडा, हे दिलेलं आहे, याचा संबंध नाही आपल्याला. हे बघ, डेक्स्ट्रोलोटेरिया म्हणून डी लिहिलं, डी म्हणजेच प्लस असते, ह्याचं नाव ग्लिसरॉल्डिहाइड आहे, नाव लिहिलं. ओके. आपला काय प्रश्न आहे, डी आहे का एल आहे, कॅपिटल डी आहे का कॅपिटल एल आहे, हे ओळखायचं. आणि कॅपिटल डी आणि कॅपिटल एल कन्फिगरेशन तुम्हाला जर ओळखायचं असेल तर तुम्हाला बघावं लागेल सगळ्यात खालचा कायरल कार्बन, लोवेस्ट कायरल कार्बन बघू आहे का. आता हे CHO ह्याचा विचार करा तुम्ही. आता हा कार्बन आहे, इकडे H आहे, इकडे CHO आहे, इकडे OH आहे, इकडे CH2OH आहे. म्हणजे हा कार्बन कसा आहे? कायरल आहे. हा कार्बन कायरल आहे कारण चारही बाजूला वेगवेगळे ग्रुप जोडले. हा कार्बन कायरल आहे का? नाही, कारण एका बाजूला हा ग्रुप जोडला आहे, दुसऱ्या बाजूला OH आणि पुन्हा 2 H आहेत, इकडे बी H आहे, इकडे बी H आहे, 2 सेम झाली की. म्हणजे हा कार्बन कायरल नाही. चारही ग्रुप वेगळे असतील तर तो कायरल आहे. म्हणजे हा कार्बन कायरल नाही. म्हणजे हा ग्लिसरॉल्डिहाइड आहे. लक्षात ठेवा, ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये फक्त एकच कायरल कार्बन असतो. मग आता इथंच बघायचं, हात सगळ्यात वरचा बी, हात सगळ्यात खालचा बी ना, मधला बी, सगळं हेनच. कळालं का नाही? कळालं. एक असेल तर काय टेन्शन नाही, जे आहे तेवढं बघायचं. मग आता हा जो आहे तुमचा कायरल कार्बन, कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप बरोबर का. कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप कुठं आहे बघा. कुठं आहे OH ग्रुप? उजवीकडे आहे. आणि तुम्हाला माहित आहे कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर राईट बाजूला असेल तर त्याला म्हणतात डी कन्फिगरेशन. आणि म्हणून हा झाला डिग्लिसरॉल्डिहाइड. कारण मग डिग्लिसरॉल्डिहाइड हे आहे डिग्लिसरॉल्डिहाइड. कळलं म्हणा. का बरं डी? कारण कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा उजवीकडे आहे म्हणून त्याला आपण डी म्हटलं. सोपं आहे फार. अजून एक उदाहरण बघा. CHO, H, OH, CH2OH. आता इथं पण तेच आहे. हा कार्बन कायरल आहे बरं का. आता हे सांगत नाही, हा कार्बन कायरल, लक्षात ठेवा. ह्याचं बी नाव तेच आहे. काय आहे पण, परंतु काय एल, हां, मायनस काय ग्लिसरॉल्डिहाइड. हे बी ग्लिसरॉल्डिहाइड आहे. संपल. आता बघा, आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्ये पण एकच आहे कायरल कार्बन. ह्या ग्लिसरॉल्डिहाइड मध्ये सुद्धा कायरल कार्बनची संख्या एकच आहे. एक असेल तर काय टेन्शन नाही, तेवढं एकच बघा सर. मग कायरल कार्बनला जोडलेला OH आहे, मग कुणीकडे आहे? राईटला का लेफ्टला आहे? लेफ्टला आहे. आणि जर लेफ्टला असेल दॅट इज कॉल्ड एज एल. म्हणून हे आहे एल कन्फिगरेशन आणि ते आहे डी कन्फिगरेशन. हे दोन्ही उदाहरण लक्षात घ्या. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात आणि या उदाहरणाच्या साहाय्यानं हा संपूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेऊयात. डी म्हणजे काय, एल म्हणजे काय, घोळ करू नका. डी म्हणजे काय तर सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा उजवीकडे असतो. तर एल म्हणजे काय, लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा लेफ्ट बाजूला असतो. हा एक महत्त्वाचा फरक आहे. इतकं जरी कळालं तरी संपलं. बरोबर आहे. राईट डी, राईट डी, राईट डी, लेफ्ट एल, लेफ्ट एल, लेफ्ट एल, राईट डी, राईट डी, राईट डी, लेफ्ट एल, लेफ्ट एल, राईट डी, राईट डी, राईट डी. बस एवढं कळालं, कन्सेप्ट क्लिअर. उदाहरणं घेऊयात आपण. ठीक आहे. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊ. बघा, ऐका. आता हे उदाहरण बघा. CHO 2, 3, 4, 5, CH2OH, इथं H घेऊ, इथं OH, इथं OH, इथं OH, H, OH आणि H. हा कोण आहे आपला? हा आहे तुमचा ग्लुकोज. कोण आहे? ग्लुकोज. ठीक आहे. आता मला सांगा, हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे.
तुम्हाला ओळखायचा आहे हा डी आहे का एल आहे, कॅपिटल डी आहे का कॅपिटल एल आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. मग पहिल्यांदा बघावं लागेल याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का. एक लक्षात घ्या, कायरल कार्बन असेल तर डी असेल एल असेल, ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नाही त्याच्यामध्ये डी एल येत नाही, हे पण लक्षात ठेवा. नसतं मी डी हाऊ का मी एल हाऊ म्हण, ह्याच्याकडे कायरल कार्बनच नाही मी डी हाऊ मी एल हाऊ. अरे कशाचं डी कशाचं एल, आहे का तुझ्याकडं कायरल कार्बन. कायरल कार्बन तुझ्याकडे असेल ना मग ये की, हा मी ओळखता तुला डी हायस का एलच आहे. ह्याच्याकडे कायरल कार्बनच नाही आणि म्हणतोय कसा मी डी हाव का मी एल हाव, मी डी हाव का मी एल हाव, मी डी हाव का मी एल हाव, मी डी हाव का एल हाव, मी डी हाव का, असं असतं की. म्हणून पहिल्यांदा का पाहिजे कायरल कार्बन असला पाहिजे. ओके, आता हा ग्लुकोज आहे, ह्याच्यामध्ये हा कार्बन कायरल आहे, हा पण कायरल आहे, हा पण कायरल आहे आणि हा पण कायरल आहे. ग्लुकोजमध्ये एकूण 4 कायरल कार्बन असतात. मी प्रत्येकावर खून करतो, 1 2 3 आणि 4. हा नाही. ओके, तुम्हाला माहित आहे कायरल कार्बन म्हणजे काय, जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला किंवा ॲटमला जोडलेला असतो अशा प्रकारच्या कार्बनला कायरल कार्बन असे म्हणतात. माहिती सांगायची गरज नाही. ओके, मग मला सांगा एकापेक्षा जर जास्त कायरल कार्बन असतील तर सगळ्याचा विचार करायचा का नाही. सगळ्याच कायरल कार्बनचा विचार अजिबात करायचा नाही, फक्त त्या कायरल कार्बनचा विचार करा जो कायरल कार्बन सगळ्यात खाली आहे, त्याला म्हणतात लोवेस्ट कायरल कार्बन. बघा हे 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 हा सगळ्यात खालचा आहे, ह्याचा विचार करा. मग सगळ्यात खालचा कायरल कार्बन त्याला जोडलेला हा OH आहे, सगळ्यात खालचा कायरल कार्बन त्याला जोडलेला OH आहे. तो कुठं आहे, राईटला आहे का लेफ्टला आहे तेवढंच बघायचं. मी तुम्हाला परत सांगतोय OH ग्रुप जो सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडला आहे, लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा राईटला आहे का लेफ्टला आहे इतकंच बघायचं. मग आता हा बघा कुणीकडे आहे, राईटला आहे, याचा अर्थ हा कोण झाला डी ग्लुकोज. हे आहे डी ग्लुकोज. का बरं डी ग्लुकोज, कारण लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा राईट बाजूला आहे, म्हणून ह्या ग्लुकोजचं नाव झालं डी ग्लुकोज. कळलं असं म्हणा. अजून एक बघा, उदाहरण बघा अजून एक. इथं काय घेतलं H, इथं OH, इथं OH, इथं H आणि इथं CH2OH. ह्याचं नाव आहे थ्रिओज. काय नाव आहे, थ्रिओज नाव आहे, थ्रिओज. ह्याचं ग्लुकोज, ह्याचं थ्रिओज. ऐका आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का, आहे. हा कार्बन कायरल, हा कार्बन कायरल, हा नाही, हा नाही, बरोबर आहे का. ह्या थ्रिओजमध्ये एकूण कायरल कार्बनची संख्या 2 आहे. आता हा कार्बन OH CHOH आणि हे वेगळ्या वेगळ्या 4 वेगळे, हे HOH हे मोठं आणि हे CH2OH वेगवेगळं, म्हणजे हे 2 झाले कायरल. सांगायची गरज नाही, हा बी कायरल, हा बी कायरल. तुम्हाला माहित आहे जर कायरल कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल तर फक्त लोवेस्ट कायरल कार्बनचा विचार करा. सगळ्यात खालचा कोण आहे, हा आहे, हा आहे तुमचा कायरल कार्बन. सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH हा कुणीकडे आहे बघा, उजवीकडे आहे का डावीकडे, उजवीकडे आहे, म्हणजे हा सुद्धा कोण आहे डी थ्रिओज आहे. काय डी थ्रिओज, कारण सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा, समजतंय का, म्हणजे लोवेस्ट कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप हा राईट बाजूला आहे. सो दॅट इज कॉल्ड एज डी थ्रिओज. अजूनही घेतो CHO 2 3 4 5 आणि 6 CH2OH 1 2 3 4 5 आणि 6. 1 मिनिट, 5 करू आपण. CH2OH OH 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 H H H. ह्याचं नाव आहे रायबोज. काय नाव आहे, रायबोज. आता डी काय येईल बघा, पहिल्यांदा बघू आपण ह्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का. अरे आहे बाबा, हुडकतोस तू, हुडकत बसतोस तू, कुठं आहे गुरुजी, कुठं आहे. अरे कळत नाही. जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला जोडला त्याला का म्हणायचं कायरल. मग कशाला विचारतो रे, इकडं आहे का तिकडं आहे का, किती आहेत मग बघ की तू बघ, हे कायरल, हे कायरल, हे कायरल, 3 कायरल. हो का, प्रत्येकावर मी करतो हे मार्क, आस्टेरिस्क मार्क करतो, आस्टेरिस्क झालं संपलं. बघ हे आस्टेरिस्क. ओके झालं. आता हा का झाला, सगळ्यात खालचा कायरल कार्बन
लोवेस्ट कायरल कार्बन त्याला जोडलेला OH कुणीकडे आहे उजवीकडे, म्हणजे हा सुद्धा कसा आहे डी आहे, हा सुद्धा कसा आहे डी आहे. बस इतकंच आहे, ह्याच्यामध्ये काहीही नाही. याच्या आधारे आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट समजून घेता येतो. बाबांनो हा तुमचा रायबोज कसा आहे डी रायबोज आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवा, सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर राईटला असेल तर डी म्हणा, आणि सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर डावीकडे असेल तर एल म्हणा, उजवीकडे असेल तर आर म्हणा, सॉरी डी म्हणा. संपलं संपलं संपलं. तर हा सगळा भाग तुमच्यासमोर व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. आता समजा मी असं केलं, समजा हेच रायबोजच आहे, हेच रायबोज एच 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 OH 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 कोण आहे रायबोज. हां हे कोण सगळे कायरल कार्बन. सगळ्यात खालचा कोण आहे कायरल कार्बन, हा सगळ्यात खालच्या कायरल कार्बनला जोडलेला OH ग्रुप कुणीकडे आहे डावीकडे, म्हणजे हा कोण झाला एल रायबोज. काय झाला एल रायबोज. आणि हा इकडे असेल तर डी रायबोज. असा हा फरक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. समजा ह्याच्याऐवजी आपण असं काढलो, समजा इकडे काढलो आपण OH आणि इकडे काढलो H, लगेच काय होईल हा डी रायबोज. हे अशा प्रकारे. तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. प्रत्येक एक्झाम्पल कसं आहे, प्रत्येकाचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात येतील. फक्त व्यवस्थित तुमचं तुम्ही समजून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की कशा प्रकारचं कॉन्फिगरेशन आहे. झालं संपलं. तर अशा प्रकारची ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे. प्रत्येक नाव कसं तयार झालं त्याच्याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुमच्यासमोर आपण सांगितलेली आहे. डी कन्फिगरेशन म्हणजे काय, एल कन्फिगरेशन म्हणजे काय, याचा अतिशय सोपा अर्थ तुमच्यासमोर आपण एक्सप्लेन केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, डी आणि एल कन्फिगरेशन सांगण्यासाठी आपल्याला पाहिजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे असं काढणे म्हणजे फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन म्हणजे उभ्या रेषा आणि आडव्या रेषा. उभ्या रेषा आणि आडव्या रेषा यांच्या साहाय्यानं आपण जर एखादं स्ट्रक्चर काढलं, त्या स्ट्रक्चरला म्हणतात फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे फिशर प्रोजेक्शन आहे. आणि डी आणि एल कन्फिगरेशनसाठी हा वापरतात फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती, हे कन्फिगरेशन आपल्यासमोर आहे. ही सगळी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. हा संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.